पूर्णा, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आशावाद, कठोर प्रयत्नांची पराकाष्ठा आणि या सगळ्याचा मिलाफ म्हणजे जर कुठे पाहायला मिळत असेल तर तो पूर्णा या सिनेमात. आजकाल बायोपिकचं तर पेवच फुटलेलं दिसतं. कोणी क्रिकेटरचं आयुष्य रुपेरी पडद्यावर रेखाटतंय तर कोणी लेखक कवीचं. आता अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपल्यासमोर राहुल बोस आलाय पूर्णामधून. त्याने रिअल लाईफ हिरो असणाऱ्या पूर्णाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्णा हे नाव ऐकल्यावर नेमकं कोणतं व्यक्तिमत्व असा प्रश्न पडला असेल. 2014 साली 25 मे रोजी या 14 वर्षीय मुलीने एव्हरेस्टचं शिखर पादाक्रांत केलं होतं. आतापर्यंत एव्हरेस्ट सर करणारी सगळ्यात लहान मुलगी असा विश्वविक्रम तिच्या नावावर नोंदला गेलाय. हा सिनेमा म्हणजे त्या पूर्णाची गोष्ट. पूर्णा मालावा म्हणजे अदिती इनामदार ही तेलंगणाच्या छोट्याशा गावातली राहणारी मुलगी. तिच्या घरची परिस्थिती इतकी बिकट आहे की शाळेची फी देखील भरता येणं अवघड आहे. याच गोष्टीमुळे ती चुलत बहिणीसोबत शाळेत जाते. शाळेत येण्यासाठी जी काही आमिष असतात, खाऊ असतो, त्या सगळ्या गोष्टी तिला वेगवेगळ्या अर्थानं आकर्षित करत असतात. काही दिवसांनी चुलत बहीण प्रियाच्या सांगण्यावरून ती शाळेतून पळून जायलाही शिकते. नंतर कालांतराने प्रियाचं लग्न होतं. मग पूर्णा वडिलांना सांगून सरकारी शाळेत स्वतःचा दाखला करून घेते. शाळेत इन्स्पेक्शनला आलेले पर्यवेक्षक अधिकारी प्रवीण कुमार म्हणजेच राहुल बोसला ज्यावेळी कळतं की शाळेत दिला जाणारा पोषक आहार मिळत नसल्यामुळे पूर्णा शाळेतून पळून जाते. त्यावेळी तो सगळ्यांचा बँड वाजवतो. मग त्यानंतर एके दिवशी पूर्णा सहलीला जाते आणि पर्वत चढण्याच्या वेळेस तिच्यातील जे कौशल्य आहे ते प्रशिक्षक नेमकं हेरतात. मग ती ज्या पद्धतीने क्लाइम्बिंग करते आणि अर्थात ट्रेकिंग करते त्या सगळ्या गोष्टीचं जे तिला प्रशिक्षण दिलं जातं. मग गिर्यारोहणातील तिच्या आयुष्यातील विविध टप्पे ती कशा प्रकारे पार करते, ती माउंट एव्हरेस्ट सारखं शिखर पार करण्याच्या मोहिमेत कशा प्रकारे दाखल होते, हे आव्हान ती कशा प्रकारे झेलते आणि पूर्ण करते, तिच्यासमोर कोणकोणती आव्हानं आवासून उभी आहेत आणि कशा प्रकारे ती त्यावर मात करते, याची यशोगाथा म्हणजे पूर्णा आहे. गोष्ट साधी आहे आणि त्याच्या साधेपणातच खरं तर खूप गंमत आहे. हा सिनेमा आहे इवल्याशा आशा, आकांक्षा आणि गगनभरारी घेणाऱ्या स्वप्नांचा. त्यामुळे कधी स्वप्नांचे इमले बांधले जातात तर काही इच्छा त्या पूर्णत्वाला येऊच शकत नाही. त्यावेळी पाणवणाऱ्या कडांची स्वप्न तशीच आस्वाद रिंगाळलेली असतात. असा फिलिंग देणारा हा सिनेमा आहे. अदिती इनामदारचा दमदार परफॉर्मन्स आहे. तिची समज आणि तिच्या वागण्या बोलण्यातील सहजता आपल्याला भावते. ज्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर ती आपलं ध्येय साध्य करते, त्याचा वेगळा एक नमुना आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. सहज स्वाभाविक अंदाजात आपल्यासमोर येणारा राहुल बोसही चांगलाच लक्षात राहतो. या सिनेमातील महत्त्वाचा भाग म्हणजे सिनेमॅटोग्राफी आणि स्क्रीन प्ले. ज्या पद्धतीने सिनेमा आकार घेतो त्यावेळी त्याच्या दृश्य चौकटी आपल्या मनात घर करतात. इतकंच काय तर पटकथेमध्ये असलेला तो एक ठहराव आहे, तो महत्त्वाचा ठरतो. सिनेमातील गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर तितकाच महत्त्वाचा आहे, कारण गोष्ट प्रवाही होण्याच्या दृष्टीने आणि एकूणच सिनेमाच्या दृष्टीने बॅकग्राऊंड स्कोर अधिक पोषक आहे, कारण तो भावगर्भ आहे आणि तो कथेला, त्या सिच्युएशनला एक वेगळ्या अर्थानं व्हॅल्यू ॲडिशन करत राहतो. सरकारी शालेय आहार योजनेवर वेगळ्या अर्थाने एक्सरे टाकण्याचा प्रयत्न या सिनेमातून झालेला पाहायला मिळतो. क्लायमॅक्स खासच आहे. शेवटची 15 मिनटं त्यामधील ड्रामा, इमोशन याचं कॉम्बिनेशन बहारदार. काही थिएटरमध्ये टाळ्यांचा वर्षावही होताना आपल्याला दिसतो. का पाहावा? अदिती इनामदारचा परफॉर्मन्स आणि एकूणच राहुल बोसचं दिग्दर्शन. का टाळावा? सिनेमात काही त्रुटी आहेत, निश्चित आहेत, पण त्या शक्तिस्थानांपेक्षा वरचढ नाहीत, हे मात्र आवर्जून सांगावं लागेल. थोडक्यात काय, पूर्णाची दुर्दम्य इच्छाशक्तीची प्रेरणादायी गोष्ट म्हणून या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स.